हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग सोशल सायन्स ग्रेड 4चा लेसन नंबर 1 द अर्ली ह्युमन्स हा पाहणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. लेट अस एक्सप्लोर. आज आपण काय पाहणार आहोत? आवर पास्ट, आपला पास्ट पाहणार आहोत. क्रोनॉलॉजी ऑफ द प्री हिस्टोरिक पिरियड, त्याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर पेलोलिथिक एज और ओल्ड स्टोन एज, मेसोलिथिक एज और मिडल स्टोन एज, निओलिथिक एज और न्यू स्टोन एज, कॉपर एज, ब्रॉन्झ एज, आयरन एज हे आपण पाहणार आहोत. नेक्स्ट पाहणार आहोत सोर्स ऑफ नोईंग आवर पास्ट. आपल्याला आपला जो पास्ट आहे हा जाणून घेण्यासाठी जे काय सोर्सेस आहेत ते पाहणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. द टाईम दॅट हॅज पास इज कॉल्ड अवर पास्ट. जो काय काळ निघून गेला, पास्ट म्हणजे काय तर काळ जो निघून गेलेला आहे त्याला काय म्हणलं जातं? पास्ट म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल, युअर लास्ट पिरियड इन द क्लास, लास्ट डे, लास्ट वीक, लास्ट मंथ, लास्ट इयर एक्सेट्रा. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायला गेलं तर तुमचा क्लासमधला म्हणजे वर्गातला तुमचा शेवटचा तास किंवा शेवटचा दिवस किंवा शेवटचा आठवडा किंवा शेवटचा महिना किंवा शेवटचं वर्ष इत्यादी त्यांनी सांगितलं. ह्युमन हॅव लिव्ह ऑन दिस अर्थ फॉर 1000 ऑफ इयर्स, सो आवर पास्ट इज व्हेरी ओल्ड. जो ह्युमन बिंग्स आहेत हे हजारो वर्षांपासून या पृथ्वीवर राहत आहेत, त्यामुळे आपला जो हे पास्ट आहे हा खूप जुना आहे. लेट अस एक्सप्लोर मोर अबाउट इट. चला तर मग आपण अजून त्याच्याबद्दल आणखीन माहिती घेऊया. आवर पास्ट. Prehistory refers to the period of time before the invention of writing. Therefore, we do not have any written document or records about that period. म्हणजे हे जो प्रीहिस्ट्रीला मराठीमध्ये प्राचीन इतिहास असं म्हटलं जातं. आणि त्यावेळेस आपण त्याला का म्हणतो असं तर त्यावेळेस त्यांना लेखनाची म्हणजे रायटिंगचे असे काहीही त्यांना शोध भेटलेला नाही. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कोणतंही लिखित दस्तावेज किंवा नोंदणी मिळत नाही, त्याच्यामुळे त्याला काय म्हणलं जातं? प्रीहिस्ट्री. The important source of information about that period are pottery, weapons, tools, houses and cave painting. आणि त्या काळाबद्दलची जी माहिती आपल्याला कशातून मिळाली तर त्यातील ना पॉटरी म्हणजे काय तर मातीची भांडी, वेपन्स म्हणजे शस्त्रे, अवजारे, अँड हाऊजेस त्यांची घरे, अँड केव पेंटिंग्सने आपल्याला तो प्रीहिस्ट्रीचा पिरियड माहिती झाला. हिस्ट्री इज द स्टोरी ऑर स्टडी ऑफ past events and human affairs. We get information about this period through written records, ancient monuments, idols, ornaments, coin and artifacts. आणि आपल्याला जो आपण जे हिस्ट्री म्हणतो तो आपल्याला कशामुळे कळाला तर तो अभ्यास आहे ना, जो स्टडी आहे ते आपल्याला कशी कळाली तर आपल्याला त्याच्याबद्दल आहे ना लिहून ठेवलेलं आहे, त्याचे रिटन रेकॉर्ड्स आपल्याला भेटलेत. तसेच आपल्याला एशियन मोन्युमेंट्स भेटलेले आहेत, म्हणजे प्राचीन असे ना स्मारके भेटलेली आहेत. आयडल्स काही मूर्त्या भेटल्यात. ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने. कॉइन अँड आर्टिफॅक्ट्स म्हणजे काय तर कलावस्तू केलेल्या. लेट अस एक्सप्लोर मोर अबाउट द प्री हिस्ट्री पिरियड. चला तर आता प्री हिस्ट्रीबद्दल पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. क्रोनॉलॉजी ऑफ द प्री हिस्ट्री पिरियड. आता क्रोनॉलॉजी म्हणजे काय तर कालानुक्रम असं त्याला मराठीमध्ये म्हणलं जातं. अजून इंग्लिशमध्ये आपण थोडंसं समजून घेऊया. वी गेट टू नो अबाउट द टाईम अँड ड्युरेशन ऑफ द पिरियड ऑफ द पास्ट बाय स्टडिंग क्रोनॉलॉजी. Chronology means the arrangement of dates or events in the order of their occurrence, arranging for the earliest to the प्रेझेंट. म्हणजे काय जे क्रोनॉलॉजी आहे ह्याचा अभ्यास करून आपल्याला काय कळतं भूतकाळात यांना जे काय कालखंडाचे वेळ आहे, टायमिंग आहे आणि तो कळतो. आणि ह्या कालानुक्रम म्हणजे जो क्रोनॉलॉजी आहे त्याला का म्हणलं जातं तर आपल्याला त्या तारखा किंवा घटनेने किंवा त्या घडण्याच्या क्रमानुसार म्हणजे ते ज्यावेळेस इव्हेंट घडलेले आहेत त्याच्यानुसार त्यांची काय केलेली आहे मांडणी केली आहे. वर्षानुवर्ष ते त्याची जी अरेंजमेंट केली आहे ती आत्तापर्यंत म्हणजे प्रेझेंटपर्यंत, त्यामुळे त्याला काय म्हणलं जातं क्रोनॉलॉजी ऑफ द प्रीहिस्टोरी पिरियड. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया.
लेट अस लुक ॲट द क्रोनॉलॉजी ऑफ द प्रीहिस्टोरिक पिरियड. चला तर मग आता आपण आहे ना प्रीहिस्टोरिक पिरियडचा कालानुक्रम एक पाहूया. पहिला आहे पॅलोलिथिक एज ऑर ओल्ड स्टोन एज. तो किती ते किती होता तर 25 लाख टू 10,000 BCE. नेक्स्ट पाहूया 10,000 हा 10,000 टू 8,000 BCE हा कोणता आहे मेसोलिथिक एज और मिडल स्टोन एज. नेक्स्ट निओलिथिक एज और न्यू स्टोन एज कुठून ते कुठपर्यंत होता तर 8,000 टू 4,000 BCE. नेक्स्ट 4,000 टू 1,200 BCE हा कोणता काळ होता तर ब्रॉन्झ एज होता. आणि आयरन एज हा किती ते किती होता तर 1,200 टू 500 BCE. BCE आणि हे सगळं कशाला म्हणलं जातं तर इसवी सन पूर्व असं त्याला म्हणलं जातं मराठीमध्ये. आणि आपल्याला अजून आहे ना DDU नोमध्ये आपण ते पाहूया की BCE कशाला म्हणायचं. ओके, रॅपिड फायरचा हा वेगळा व्हिडिओ बनवला जाईल. चला तर मग DDU नोकडे बोलूया. BCE स्टँड्स फॉर बिफोर कॉमन एरा. BCE इज यूज to refer to a year before the concept of the modern calendar system starting counting years. CE stand for common era. CE is used to refer to a year after the modern calendar system started काउंटिंग इयर्स. BCE म्हणजे काय तर त्याला आपण आहे ना फुल फॉर्म काय त्याचा तर बिफोर कॉमन एरा. हा काय आहे आधुनिक आहे ना जो आपला कॅलेंडर पद्धत आहे ते मोजायला सुरुवात होण्यापूर्वीचा काळ जो होता त्याला आपण BCE म्हणतो. आणि CE कोणाला म्हणतो तर जर आधुनिक आहे ना आत्ताच्या कॅलेंडर पद्धतीत आपण ज्यावेळेस वर्ष मोजायला लागलो सुरुवात केली त्या काळाला काय म्हणलं जातं CE म्हणलं जातं. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. पॅलोलिथिक एज और ओल्ड स्टोन एज. आता आपल्याला इथे काय कळतंय तर हिस्ट्री पाहायची आहे. चला तर मग फर्स्ट आहे त्याच्यातला ओल्ड स्टोनेज. ओल्ड स्टोनेज एजमधला पहिला पॉईंट आहे हंटर गॅदर्स. हंटर गॅदर्स म्हणजे काय तर शिकारीची संकल्पना कधी हे झाली ते. अर्ली ह्युमन वेअर हंटर गॅदर्स who move from one place to another in search of food, water and shelter. They live in a forest and caves. They ate fruit, roots and raw meat. आणि जे सुरुवातीचे जे मानव होते जे माणसं होती ते काय खायचे ते का अन्नासाठी पाण्यासाठी आणि निवाऱ्यासाठी शोधत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते काय असायचे फिरत असत. आणि मग ते फिरत असताना ते कुठे राहायचे तर ते जंगलामध्ये गुहेमध्ये राहत होते. आणि खाण्यासाठी ते फळे परत त्यांना रूट्स म्हणजे जमिनीखाली जे काय व्हेजिटेबल्स येतात त्याला रूट्स म्हणतात. रूट्स परत त्यांना रॉ मीट म्हणजे कच्चे मांस खात होते. क्लोथ्स. अर्ली ह्युमन्स यूज द स्किन ऑफ ॲनिमल अँड लिव्स टू कवर देमसेल्व्स अँड कीप देमसेल्व्स वार्म अँड प्रोटेक्टेड फ्रॉम एक्स्ट्रीम वेदर कंडिशन. आता हे आपलं त्यांचं खाणं पाहिलं त्यांचं राहणं पाहिलं. आता त्यांच्या कपड्यांबद्दल कसं होतं तर जो अगोदर अर्ली ह्युमन आहे ना काय करायचा तर स्वतःला झाकण्यासाठी आणि उबदार ठेवण्यासाठी तो काय ॲनिमलची स्किन किंवा पानांचा उपयोग करायचा. आणि भरपूर अशा थंडीमध्ये सुद्धा स्वतःचं रक्षण करण्यासाठी तो ह्याचा उपयोग करायचा. नेक्स्ट पाहूया टूल्स. टूल्स म्हणजे ते साधने काय वापरायचे ते पाहायचे. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर अर्ली ह्युमन टू यूज देअर हँड टू डिग द ग्राउंड ऑर किल ॲनिमल्स. सो दे स्टार्टेड यूजिंग स्टोन फॉर डिगिंग अँड हंटिंग ॲनिमल्स. अगोदरचे जो जुनं माणसं होते ते काय हाताने जमीन खोदणे आणि प्राणी मारणे त्यांना काय झालं होतं कठीण झालं होतं. त्यामुळे त्यांनी काय केलं त्यांनी दगडाचा वापर करून खोदकाम आणि प्राण्यांची शिकार करायला सुरुवात केली. कॉटझाईट वॉज द मेन स्टोन यूज टू मेक टूल्स अँड वेपन्स. आणि कॉटझाईट म्हणून आहे ना एक दगड आहे दगडाचा एक प्रकार आहे तो वापरून आहे ना ते काय करायला लागले त्याचे टूल्स आणि वेपन्स बनवायला लागले.
The period in which early humans used stone as the primary material for making tools is known as the Stone Age. आणि ज्या काळात ही माणसं अवजारे बनवण्यासाठी दगडाचा मेन उपयोग करायला लागले, त्यामुळे त्या काळाला काय म्हणलं जातं तर स्टोन एज म्हणलं जातं. द टूल्स अँड वेपन्स वेअर मेनली यूज फॉर हंटिंग, protecting themselves from wild animals, digging out roots and also taking the skin of the ॲनिमल. आणि जुन्या काळात हे जे टूल्स होते ह्यांचा ते काय उपयोग करायचे तर शिकार करण्यासाठी, जंगलातील प्राण्यांपासून न स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि रूट्स खोदून काढण्यासाठी आणि प्राण्यांची कातडी काढण्यासाठी सुद्धा काय या टूल्सचा उपयोग करत होते. फायर. Entirely early humans did not know about fire. When they saw the forest fire for the first time, they were scared of it. Then they found dead animals near the forest fireside, tasted the burnt flesh and liked the taste. आणि सुरुवातीला ना ह्या माणसांना फायरबद्दल माहीतच नव्हतं. म्हणजे त्यावेळेस ते काय करायचे, एकदा काय झालं की पहिल्यांदा जंगलातील त्यांनी आग पाहिली तेव्हा ते खूप घाबरले, कारण एवढी मोठी आग त्यांनी कधीच पाहिलेली नव्हती आणि ते पाहून ते घाबरले सुरुवातीला. पण नंतर जशी जशी आग विझत गेली त्यांना आहे ना त्या जंगलातील आगीच्या शेजारी जे काय मेलेले प्राणी आढळले, त्यांनी ते जळलेले जे प्राणी होते त्याचे जे मीठ होतं म्हणजे मांस होतं ते त्यांनी खाल्लं आणि खाल्ल्यानंतर त्यांना त्याची चव आवडली. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. आय होप तुम्हाला इथपर्यंत लेसन व्यवस्थित समजला असेल. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. While using stone to make tools, early humans rubbed the stone against each other, which produced a few sparks and hence helped them क्रिएट फायर. आणि दगड वापरून त्याचा अवजारे बनवताना सुरुवातीला त्या दगड एकमेकांवर घासत असत आणि ज्याच्यामुळे काही ठिणग्या स्पार्क्स उडायचे तयार व्हायचे आणि त्यामुळे त्यांना आग पेटवण्यास मदत मिळत असे. द फ्लाइंग स्टोन वॉज यूज टू प्रोड्यूस फायर. सिन्स देन दे स्टार्टेड इटिंग कुक्ड मीट. दे ऑल्सो यूज फायर टू स्केअर अवे वाईल्ड ॲनिमल्स अँड कीप देमसेल्फ वार्म ड्युरिंग कोल्ड वेदर. आणि ह्या आगीचा ते उपयोग काय करायचे तर म्हणजे जे मीठ असायचं म्हणजे मटण असायचं ते शिजवण्यासाठी त्यांनी त्याचा उपयोग केला. तसेच आहे ना जंगलातील जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत त्यांना घाबरवण्यासाठी सुद्धा त्या आगीचा म्हणजे त्या फायरचा उपयोग केला. तसेच थंड आहे ना ज्यावेळेस थंडी असते, कोल्ड वेदर असतो, त्यावेळेस स्वतःला आहे ना उबदार ठेवण्यासाठी, वार्म ठेवण्यासाठी सुद्धा त्यांनी काय या फायरचा उपयोग केला. चला तर मग डीड यू नोकडे पाहूया. Many people believe that the Stone Age diet was much healthier than the diet we have today because it contained non-processed food or sugary food items. बऱ्याच लोकांना असा विश्वास आहे की जे अगोदरची लोक होती त्यांचा जो आहार होता तो खूप आरोग्यदायी होता, कारण त्यात कोणतंही प्रक्रिया न केलेलं अन्न किंवा साखरयुक्त, शुगरी मीन्स साखरयुक्त पदार्थ नव्हते ते. The Paleo diet is an eating plan based on the food item Paleolithic man used to eat. These include fruits, vegetables, lean meat, fish, nuts and seed. This diet plan is becoming popular nowadays. आणि पेलो डाएट ही पेलोलिथिक मानवाने खाल्लेल्या पदार्थांवर आधारित एक आहार योजना आहे, म्हणजे एक आयटम आहे. तर यात आहे ना ते काय काय हे करायचे तर फळे खायचे, भाज्या, परत कमी आहे ना म्हणजे फॅट असलेलं मासे, नट्स आणि फ्रूट्स असे हे सगळे ते त्यांच्या जेवणात समावेश करायचे. आणि ही आहार योजना आजकाल खूप लोकप्रिय आहे, पॉप्युलर आहे. माइंड जिम 1 हा नेक्स्ट आहे ना व्हिडिओमध्ये मी नक्कीच अपलोड करेन. आय होप स्टुडंट्स तुम्हाला माझा व्हिडिओ आहे ना हेल्पफुल होत असेल. थँक्यू.